जाईल त्यांनी सुद्धा व्यासपीठावरती विराजमान झालेले आहेत. त्यांचं स्वागत आणि सत्कार केला जाईल. समीरजी शेलार यांच्या माध्यमातून मायेची शॉल पुष्पगुच्छ एक या स्पर्धेची आठवण म्हणून नक्कीच ट्रॉफी दिली जाईल. नक्कीच कॅमेरामध्ये सुद्धा कैद केले जाते ते सन्मान आपण बघतोय व्यासपीठावरती. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. कानपे संघ आपल्याला विनंती असेल. खूप चांगली स्पर्धा आपण बघतोय. प्रगती चषक 2026 पर्व दुसरं सुसज्ज स्पर्धा. भले मोठं ग्राउंड आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये बघतोय. त्यानंतर संपूर्ण या स्पर्धेला लागलेली मदत वर्ग आपण बघतोय. तर NB लाईव्ह संपूर्ण टीम आपण बघतोय. त्यानंतर असतील अंपायर आमचे बाळा सर असतील, दिनेश सर असतील, माझे साथी समालोचक प्रथमजी चव्हाण असतील, त्यानंतर समीरजी शेलार असतील, सुशांत शेलार असतील, संपूर्ण टीम निशांतजी रातांबे असतील, त्यानंतर हनुमानजी मोगरे, अंकुशजी मोगरे, ही संपूर्ण टीम आपल्याला टीमवर्क आपल्याला बघायला मिळतोय. एवढी मोठी स्पर्धा आपल्याला पार पाडणं भरपूर साऱ्या लोकांचं. मित्रांनो, मॅन ऑफ द मॅचच्या कॅप आपल्याला कॅरी करणं गरजेचं आहे, अन्यथा 2 धावांची पेनल्टी असेल. 2 धावांची पेनल्टी असेल जर आपण कॅप. ओके ओके ओके. ओमकार नक्कीच भिवंडी एक्सप्रेस ज्याला मानलं जातं. जसप्रीत बुमराच्या ऍक्शनने गोलंदाजी केली जाते. पहिल्या मॅच मध्ये जर बघितलं गेलं तर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक सुद्धा ओमकारला भेटलं. तो ओमकार आपल्याला पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय. षटक क्रमांक पहिलं फेकण्यासाठी सज्ज झालाय. तो मात्र ओमकार सामना करेल. तो मात्र उमसाई पडगे संघाचा प्रतीक आणि नक्कीच सलामीची जोडी आपण बघतोय ती मात्र जयेश वारके. जबरदस्त खेळी दोघांच्या माध्यमातून सुद्धा झाली. पहिल्या मॅच मध्ये जर बघायला गेलं ना मित्रांनो तर प्रतीकची चांगली फटकेबाजी दुसऱ्या मॅच मध्ये बघितली गेली तर जयेश वारकेची फलंदाजी आपल्याला एक आकर्षित करत होती. या सामन्यामध्ये कोणता खेळाडू पडून ठरेल ओमसाई पडगे संघाचा? पहिला चेंडू स्लोवरवर, चेंडू चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येईल खाली, बका क्रमांक लागतोय पहिला. पहिली विकेट जाते 0 या अंकावरती. कमॉन डीजे. मॅचचा मॅन ऑफ मॅच ठरलेला केतन आपल्याला नक्की तिसऱ्या क्रमांकावरती इम्प्रोवाइज केलं. या खेळाडूला नक्कीच पहिल्या 2 मॅच मध्ये तर विचार केला केतनला कुठेतरी 4-5व्या क्रमांकावर. तो ज्या मागच्या मॅचची इनिंग जर त्याची बघितली ना मित्रांनो, 2 चेंडू फेस केले होते, दोन्ही चेंडूवरती षटकार आले होते, म्हणून नक्कीच त्याला इम्प्रोवाइज केलं आणि नक्कीच पुढच्या क्रमांकावरती पाठवण्यात आलंय. ते मात्र ओमसाई पडगे संघाच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिलं. नक्कीच भिवंडी एक्सप्रेस ओमकार जसप्रीत बुमरा म्हणून ज्याची ओळख आहे असा खेळाडू नक्कीच बॉलिंग एंड वरती आपल्याला बघायला तो पॉवर प्ले चं षटक फेकण्यासाठी सज्ज झालाय. मात्र अजून एक फटका गॅपशॉट सिलेक्शन झालाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट होतील आणि एके धावेवरती समाधान मानलं जाते. षटक क्रमांक पॉवर प्लेचा पहिला आहे. श्री गणेश झालाय ओमसाई नक्कीच पडगे संघाचा. 2 चेंडू धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या 1 आणि नक्कीच एक फलंदाज बाद होतोय तो मात्र प्रतीक. 0 या अंकावरती प्रतीकची विकेट जाते. कुठेतरी दडपण असेल, परंतु नक्कीच जयेश वरती दारमदार असेल, जयेश वारकेवरती, कारण की जयेशने मागच्या मॅच मध्ये धडाकेबाज फलंदाजी जयेशची आपण बघितली. ही मॅच भरपूर इम्पॉर्टंट असेल. जो संघ जिंकेल तो मात्र आजच्या दिवसाचे फायनलचा राऊंड खेळेल. इथं मात्र जबरदस्त फटका सजवणार. लोमॅस लँड मधून रिलीज होतोय. एक धाव कंप्लीट झाली. एकच धाव मिळेल. धाव येते प्रत्येक चेंडूवरती एक एक धाव येते. 3 षटक आहेत आणि या 3 षटकांमध्ये आपल्याला चांगल्या
फलंदाजी करावी लागेल, कारण की एक चांगलं टार्गेट सेट करावे लागेल. खांडपे संघाचा विचार केला, भरपूर सारी टारकास यांच्यामध्ये सुद्धा आहे. इथं मात्र नक्कीच लोअर फुलटॉस, परंतु नक्कीच वाईट लेग स्टिकच्या थोडासा चेंडू बाहेर पिचिंग झालाय. वाईटने अतिरिक्त धाब्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल 3 या आकड्यावरती. षटक क्रमांक पॉवर प्लेचा नक्कीच आतापर्यंत चेंडू झाले 3 आणि 3च धाबा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 3 चेंडू 3 धाबा. आणि नक्कीच आता मात्र हवेचा कोल कुठेतरी बदलताना दिसतोय. सकाळी जर बघितलं गेलं तर लेफ्टी बॅट्समनला भरपूर बेनिफिट होते, आता जर बघितलं गेलं तर रायटी बॅट्समनला भरपूर बेनिफिट असेल, यातील मात्र शंका नसेल. जबरदस्त फटका सजवला गेला, ऑन साइडला चेंडू जाईल सीमा रेषापार षटकार. षटकाराच्या साह्याने धावफलकाचा विचार केला. 9 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक पहिलं ते मात्र ओमकारचं, यावरती हल्ला चढवला जातो. मात्र शेवटचे अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. केतन भरपूर चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करत असताना आपल्याला बघायला मिळतोय. हे 2 चेंडू भरपूर इम्पॉर्टंट आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे, परंतु चांगली फिल्डिंग झाले. एकच धाव कंप्लीट होईल. व्हेरी गुड फिल्डिंग. त्यानंतर केलेला थ्रो सुद्धा जबरदस्त होता. एकच धावेवरती समाधान मानायला लागते, ते मात्र केतनला. एकच धाव. चांगला रडार मध्ये होता चेंडू, परंतु मिस टाइम होता, त्यामुळे नक्कीच कुठेतरी एकच धावेवरती समाधान मानायला लागतंय, ते मात्र बॅटर केतनला. जयेश वरती भरपूर जबाबदारी असेल, कारण की प्रतीक लवकर बाद झाला, त्यामुळे जयेश आणि केतनला ही जोडी मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. इथे मात्र 1 बाउन्स चेंडू जाईल इंटू द क्राऊड, परंतु चेंडू स्लो झाला पडल्यानंतर. आता मात्र नक्कीच शेवटच्या मोमेंटला चेंडू सीमापार जातोय. चौकाराच्या साहाय्याने षटक क्रमांक पहिलं संपतंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या, त्या मात्र 14 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक पहिलं संपते. कमॉन डीजे. जबरदस्त आपण क्रिकेट बघितला. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक नक्कीच ओमकारचं संपलंय. दुसरं षटक आपण बघायला गेलो गोलंदाज गोलंदाजी प्रेमनाथ. प्रेमनाथ वरती भरपूर जबाबदारी असेल, कारण की पहिलं पॉवर प्लेचं षटक, 14 धावांचं महागडे षटक आपण म्हणायला लागेल. ओरम क्रिकेट आहे, आणि ओरम क्रिकेट टेनिस क्रिकेट सातत्याने बघितलं आपण. 14 ते 15 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या, त्यानंतर कमबॅक करणं गरजेचं असतंय. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस ऑन साइडला चेंडूला फेकून दिलं. एक धाव कंप्लीट होते. नक्कीच 1 बाउन्स चेंडू जाईल. इथे मात्र नक्कीच लॉंगांचा क्षेत्ररक्षक येईल. एकच धाव कंप्लीट होते. केतनचा खेळ आज संपूर्ण इम्प्रेस करण्यासारखा आहे. एक मोठा फटका, त्यानंतर एखादा सिंगल. त्याची बॅट आज शांत नाहीये. एकही डॉट चेंडू खेळलेला नाही आतापर्यंत. जर विचार केला केतनचा, 4 चेंडू फेस केले आणि तब्बल 9 धावा आपल्या बॅटमधनं कुठून काढतोय, तो मात्र बॅटर केतन. त्यानंतर विचार केला जयेशचा, जयेश वारके 2 चेंडू फेस केले, आतापर्यंत 5 धावा. जयेश वरती भरपूर, परंतु कमी चेंडू खेळायला भेटले जयेशला. चेंडू प्रेमनाथचा, कशा प्रकारची गोलंदाजी केली जाईल. इथं मात्र पुन्हा एकदा बॅटची एज लागली का, आणि फलंदाज असेल बाद. धक्का क्रमांक ओमसाई पडके संघाला लागणारा दुसरा. कम डीजे.
नक्कीच नवीन बॅटर निखिल मैदानाच्या आतमध्ये येतोय. भरपूर चांगला क्रिकेट निखिलच्या माध्यमातून मधल्या फेळीमध्ये आल्यानंतर आपल्या संघाला सावरण्याचं काम मागच्या मॅच मध्ये नक्कीच बघितलं. परंतु या मॅच मध्ये आपल्याला टार्गेट सेट करायचं एक जेमतेम 45 ते 50 धावांचा जर 18 चेंडूमध्ये टार्गेट सेट केला तर कुठेतरी खांडपे संघाला एक विचार केला ना तर एक चांगलं टार्गेट मानलं जाईल. परंतु 36 ते 40 धावा, कारण की हा तगडा संघ आहे. कालचा दिवस सुद्धा, कालची रात्र या संघाची राहिली आहे. नक्कीच जर बघायला गेला वाईट येतोय. अतिरिक्त धाब्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या त्या मात्र 16 धावा, 16 रन्स ऑन द 2 विकेट. नक्कीच फलंदाज 2 बाद झाले, परंतु केतन आणि निखिलची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. प्रेमनाथ आतापर्यंत 2 चेंडू फेकते, 2 धावा खर्च करतोय आणि एक फलंदाज नक्कीच तंबूच्या असायला पाठवतो. मात्र जयेशला इथं मात्र पुन्हा एकदा गॅप सेट सिलेक्शन, चेंडू वन बाउन्स इनटू द क्राउड. ए वन क्वालिटीचा येतोय ब्रँड एक चौकार. तर बघायला गेला या चेंडूवरती चौकार येतो. इथं मात्र निखिलच्या बॅटमधनं मी आल्या आल्या निखिलचं कौतुक केलेलं की या खेळाडूने नक्कीच इम्प्रेस केलं. या खेळाडूने मधल्या फेळीमध्ये नक्कीच एक्का दुक्का असेल, नंतर त्यानंतर खेळी सांभाळण्याचं काम जर कोणी केलं असेल, केतन असेल, तो नंतर असेल मात्र ललित, या समोर टीम वर्क आपल्याला पडगे संघाचा बघायला मिळतोय. इथं मात्र पुन्हा एकदा बॅटची एज लागली जाते. नक्कीच थर्डमॅनच्या खेळाडूने कोणती चुकी करणार नाही. धक्का क्रमांक लागतोय तो मात्र तिसरा. कमॉन. न्यू बॅटर नक्कीच समीर मैदानाच्या आतमध्ये ते लेफ्टी आणि राईटीचं आता मात्र कॉम्बिनेशन आपल्याला बघायला मिळते. लेफ्टी राईटीचं कॉम्बिनेशन ज्या ज्या वेळेस मैदानाच्या आतमध्ये असतो त्या त्यावेळेस नक्कीच विरोधक टीमला आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार फेरबदल करावे लागतात. नक्कीच प्रगती मित्रमंडळाचे सुद्धा अंडरमची ज्या वेळेस टीम होती, अंकुश आणि नक्कीच रमेशची जोडी असायची अंडरम मध्ये. सातत्याने ही जोडी A1 जोडी असायची. भरपूर साऱ्या टुर्नामेंट यांनी सुद्धा जिंकल्यात. त्यानंतर रमेश नंतर मला वाटते समीर ओपनिंग पेअर करायला लागला. त्यानंतर सुद्धा भरपूर 2008, 9, 10, 11चा जो खेळ होता, एक जबरदस्त टीम म्हणून ओळखली जायची अंडरम क्रिकेट मधली. तर पुन्हा एकदा बॅटची लागले का, परंतु डॉट बॉल फेकण्यात यश आलं. मात्र गोलंदाज प्रेमनाथला षटक क्रमांक जसं दुसरं चालू झाले, भरपूर सारे फेरबदल आपण बघितल्या. पहिल्या चेंडूवरती एक धाव, नंतर विकेट आली, पुन्हा वाईट आला, चौकार आला, असे फेरबदल उलटफार आपल्याला भरपूर बघायला मिळाले. कारण की पडगा संघ एक साईडला कुठेतरी पडगा संघ पुढे जाताना बघितला, त्यानंतर बघितलं तर आता कमबॅक करताना दिसतोय. तर मात्र खांडपे संघ जबरदस्त गोलंदाजी, 3 चेंडू आतापर्यंत फेकलेत. मात्र अजून एक डॉट चेंडू फेकण्यात यश येतोय का, तुतुमेमे झालाय 2 फलंदाजांमध्ये. परंतु नक्कीच चांगला कॉल जर बघायला गेला तर मात्र बॅटर केतनचा आपण बघितला. षटक क्रमांक दुसरं संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10.00च्या सरासरीने आतापर्यंत ओमसाई पडगे संघाने धावा कुठल्या धाव फलकावरती धावा लागल्या जातात. 20 रन, 20 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट. खेळ संपलाय. तो मात्र दुसऱ्या ओव्हरचा. या उर्वरित वेळेमध्ये नक्कीच डीजे अद्विकला सुद्धा वेळ असेल. जसं आज संपूर्ण 2 दिवसामध्ये आपण सुद्धा चांगलं संगीतमय वातावरण या क्रीडा नगरीमध्ये स्थापन करून दिले. कमॉन डीजे. सन्माननीय व्यक्तिमत्व नक्कीच सुशांतजी शेलार यांचं आगमन झालं आणि त्यांच्या बैलाची आठवण करून दिली. पब्लिक किंग सर्जा नक्कीच 45-56 आपण बघतो आणि त्या सन्माननीय व्यक्तिमत्व युवा उद्योजक नक्कीच सुशांतजी शेलार यांचं इथं शुभ आगमन झाले. प्रगती चषकाचे सर्वे सर्व ज्यांना मानले जाते नक्कीच शेवटच्या मॅचेसचा आनंद लुटण्यासाठी सज्ज झालेत.
सुशांत साहेबांच्या माहितीसाठी नक्कीच मॅच चालू आहे. ओमसाई पडगे विपक्ष खांडपे अशी ही टुर्नामेंट आपण बघतोय, मॅच बघतोय आपल्या प्रगती चषकामध्ये. 2 ओव्हरचा खेळ संपलाय, 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. नक्कीच हवा भरपूर आहे. एखादा मिस टायमिंग शॉट जरी झाला तरी पण चेंडू सीमापार जाऊ शकतो. रायटी फलंदाजांसाठी भरपूर महत्वाचं. गोलंदाजी मार्क वरती दीपक येतोय तिसऱ्या षटकामध्ये. बघायला मिळेल आपल्याला कशा प्रकारची गोलंदाजी होईल. 2 षटकांचा विचार केला. पहिलं षटक आलेलं ते मात्र 14 धावांचं. त्यानंतर प्रेमनाथ आला, अवघा 6 धावा खर्च केल्या प्रेमनाथने. भरपूर सारी कंजूसी दाखवतो आपल्या गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे, फलंदाज होईल बाद. केटन बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक लागतोय तो मात्र 4था. स्पीडअप करा मित्रांनो. न्यू बॅटर ललित मैदानाच्या आतमध्ये येतोय. आता मात्र 2 लेफ्टी बॅट्समन आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. तो मात्र ललित आणि नक्कीच समीर. समीरने 2 चेंडू फेस केले, एकही धाव आलेली नाहीये. आपण सकाळचा पहिली मॅच बघितली बादशाह 11 निंबवली विपक्ष ओमसाई पडगे. त्यावेळेस हवा वेगळी होती. त्यावेळेस लेफ्टी बॅट्समनला भरपूर सारे ॲडव्हान्टेज होते. आणि आता जर बघितलं गेलं तर इथे मात्र बघायला भेटतंय राईट हँड बॅट्समनला भरपूर ॲडव्हान्टेज आहे. परंतु ओमसाई पडगे संघाचा विचार केला तर लेफ्टी बॅट्समन भरपूर असल्यामुळे कुठेतरी ललितला 5व्या क्रमांकावरती यायला लागतंय, सॉरी 6व्या क्रमांकावरती. फुल ऑर्लेनचा चेंडू. नक्कीच बॅटची एज लागली का बघायला मिळेल आपल्याला आमच्या अंपायरांकडनं. बॅट एज, नक्कीच बॅटची एज लागली. परंतु नक्कीच जर विचार केला थर्डमॅन रिझन मध्ये व्हेरी गुड फिल्डिंग. नक्कीच संघासाठी 3 धावा वाचवल्यात. कारण की बॅक साईडला जर विचार केला आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि तिथे कुठेतरी बॉल जर बॅटची एज लागली, थर्डमॅन फायनलीला बीट करून जर चेंडू निघाला तर मात्र कोणत्याही प्रकारचा चेंडू थांबत नाहीये. कारण आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि तिथे 4 धावा मिळवून जातात. परंतु 3 धावा नक्कीच संघाच्या वाचवल्यात खेळाडूने. धावफलक 21 या आकड्यावरती. इथे मात्र दिशा दाखवल्या परंतु क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव झाले कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? परंतु 21 धावेवरती समाधान. जबरदस्त थ्रो. काय थ्रो केला मित्रांनो. डायरेक्ट विकेट कीपर कडे. 1च धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघेल 22 धावा. लॉस ऑफ 4 विकेट. 4 फलंदाज बाद झाले परंतु लेफ्टी आहेत त्याच्यामुळे जर राईट साईडला अशा प्रकारे जर आला असता फटका तर मात्र चौकार सुद्धा मिळाला असता. परंतु लेफ्टीला ॲडव्हान्टेज नसेल कारण की हवेचा व्ह्यू जो आहे तो वेगळ्या दिशेने आहे. वाईट चेंडू येतोय. अतिरिक्त धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल तो मात्र 23 या आकड्यावरती. षटक क्रमांक दीपकचा 3रा आहे. यावरती नक्कीच अक्षरशः जकडून ठेवलंय. सुरुवात केली प्रेमनाथने आणि नंतर जर विचार केला दीपेश त्याच्या पावलावरती पाऊल ठेवतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या ओमकारच्या. त्यानंतर मात्र या 2 ओव्हरमध्ये कुठेतरी काळपे संघ कमबॅक करून देतोय आपल्या संघाला. इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त फटका. चेंडू जाईल गॅप्सवर सिलेक्शन. 1 बाउन्स इनटू द क्राउड. 1 क्वालिटीचा येतोय तो मात्र प्रगती चषकाचा चौकार. कमॉन धन्यवाद डीजे. धावफलक 26 या आकड्यावरती आपल्याला बघायला मिळतोय. षटक क्रमांक 3 प्रगतीचा शेवटचा स्लॉक षटक आहे. 4 चेंडू फेकल्यात आतापर्यंत. 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र लाईन बघावी लागेल. लेग स्टिकच्या भरपूरच बाहेर चेंडू जाते ऑफ स्टिकच्या आणि इथे मात्र वाईट येतो. वाईटच्या स्वरूपात धावफलक पुढे जाताना आपल्याला 27 या आकड्यावरती. आपल्याला एक 45 ते 50 धावांचं लक्ष जर ठेवलं असतं ना तर ही मॅच भरपूर चांगली. परंतु थोडंसं टार्गेट कमी सेट केलंय. परंतु गोलंदाजी सुद्धा चांगली आहे. ती बघायला गेलं तर ओमसाई पडगे संघाची प्रतीक असेल त्याच्यात असेल. इथे मात्र बॅटची एज लागली जाते. अजून एक विकेटचं पतन होतंय. 5वा धक्का लागतोय तो मात्र ओमसाई पडगे संघाला. ललित बॅक टू द डगआउट.
न्यू बॅटर जयेश येतोय. धावफलकाचा विचार केला 27 या अंकावरती धावफलक स्थिरावलेला आपल्याला बघायला मिळेल. शेवटचा चेंडू आहे तो मात्र दीपकचा शेवटचा चेंडू अशा षटकातील यावरती मोठा फटका आला तर एक चांगला टार्गेट सेट केलं जाईल. तो मात्र ओमसाई पडगे संघाचा विचार केला. 3 षटक आहेत आणि या 3 षटकामध्ये जबरदस्त कमबॅक करून दिले कानपे संघाने. पहिला ओमकारवरती हल्ला चढवला गेला, परंतु त्यानंतरच्या आपण प्रेमनाथची ओव्हर बघितली, त्यानंतर दीपकची ओव्हर बघितली. एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली या दोन्ही खेळाडूंनी आणि इथं मात्र फलंदाज असेल बाद. 28 धावा आणि 29 धावांचा टार्गेट सेट केलाय खांडपे संघासमोर ओमसाई पडगे संघाने. आणि मित्रांनो, बोथ द टीम दोन्ही टीमला विनंती असेल की थोडं स्पीडअप करा विनंती असेल आपल्याला. कमांड डीजे या उर्वरित वेळेमध्ये आपल्याला सुद्धा च्या दिवसाचा जो संघ निघेल आणि कालचा दिवसाचा जो संघ निघालेला आहे जय मसोबा चिंचवली संघ, यामध्ये नक्कीच सेमीफायनलची मॅच आजच केली जाईल याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. कालच्या दिवसामध्ये जो संघ क्वालिफाय झाला आहे जय मसोबा चिंचवली संघ, आणि नक्कीच आजच्या दिवसी कोणता संघ फायनलला निघतोय, कारण की जर यामधील विजयी संघ आणि आमणेपाडा संघ या दोन संघांमध्ये नक्कीच आजच्या दिवसाचा फायनलचा राऊंड होईल. मित्रांनो, थोडंसं स्पीडअप करा. 3-3 ओव्हरच्या आपल्याला मॅचेस आहेत. विनंती असेल बोथ द टीम दोन्ही टीमला विनंती असेल की आपण थोडंसं स्पीडअप करायचंय. बॅटर लगेचच पाठवायचे खांडपे संघ, आपल्याला विनंती असेल. खांडपे संघ आपल्याला विनंती असेल की आपण बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत, कारण की जर विचार केला ओमसाई पडगे संघ क्षेत्ररक्षणाचं जाळं सजून सज्ज आहे. आपले बॅटर लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे आहेत. 28 धावा 28 धावा झाल्या. 29 धावांचं लक्ष्याचं टार्गेट सेट केलं ते मात्र खांडपे संघासमोर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. अक्षय आणि कुणाल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. मार्कवरती आपण बघायला मिळतोय तो मात्र प्रत्येकने इकॉनॉमिकल गोलंदाजी संपूर्ण या आजच्या दिवसामध्ये केले. तो प्रत्येक गोलंदाज आपल्याला पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये बघायला मिळते. 28 झाले, 29 ची आपल्याला लक्ष आहे. शेवटच्या बॉलवरती फक्त एकच धाव आली आहे. वाईट भरपूर हवेचा व्ह्यू वाढत चाललाय. संध्याकाळचं सत्र आहे, निसर्गरम्य वातावरण आपण बघतोय. प्रगती चषक 2026 पर्व दुसरं, आणि नाश्त्याची सुव्यवस्था संपूर्ण जे आमची आयोजक कमिटी आहे त्याच्यासाठी सकाळी असो संध्याकाळी असो, त्यानंतर स्वीट बॉक्स असतील. सुशांतजी शिलार दिलदार मनाचा राजा माणूस आपण नक्कीच सातत्याने बघतोय, त्यांच्या माध्यमातून नाश्त्याची सुव्यवस्था केली जाते संपूर्ण आयोजक कमिटीकडनं. नक्कीच कमिटीला सुशांतजी शिलार यांच्याकडनं नक्कीच नाश्ता आपण सकाळ संध्याकाळ येताना आपण बघतोय. वळूया मैदानाकडे. स्कोर झाला, वाईट ऍड केलाय, 2 वाईट, दोन्ही वाईट ऍड केलेत आपण.
पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या, त्यानंतर 6 आल्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये 8 धावा आल्यात. 28 झाले, 29 ची गरज आहे आपल्याला. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर सिंगल सिंगल, परत एक वाईट, चौकार वाईट, परत एक विकेट, रनआउटची शेवटला एकच धाव आले. तब्बल 8 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला 14, त्यानंतर 6 आणि नंतर 8. खेळायला होते सुरुवात दुसऱ्या इनिंगला. 29चं लक्ष खांडपी संघासमोर. पहिला चेंडू इथं मात्र नक्कीच कट करायचा होता. एज लागलेली का, कारण की नक्कीच प्रत्येककडनं सेलिब्रेशन करण्याच्या तयारीत होता, परंतु बॅटची एज लागलेली नाहीये. इथे मात्र पुन्हा एकदा अजून एक चेंडू. बॅक टू बॅकची दुसरी झेल सुटली की काय, सेलिब्रेशन करण्याच्या तयारीत होता प्रत्येक, परंतु काय जबरदस्त गोलंदाजी आपल्याला बघायला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॅटरचा विचार केला, कुणाला अक्षरशः जकडून ठेवले. दोन्ही चेंडू विचार अक्षयला, सॉरी स्ट्राईक रेंजवरती अक्षय आहे. दोन्ही चेंडूचा विचार केला, अक्षयला मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवला. तर मात्र वरदास कुणाल इथे मात्र अजून अपील केली जाते, परंतु नक्कीच आमच्या मेन अंपायर कडून ती फेटाळले. लेग बाय स्वरूपात नक्कीच एक धाव कंप्लीट होईल. कुठेतरी स्ट्राईक चेंज केली जाते. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. मित्रांनो, मी म्हटलं होतं की या प्रत्येकने संपूर्ण दिवसामध्ये इम्प्रेस केलंय, कारण की गोलंदाजीचा विचार केला ना तर कुठेतरी कमी धावा खर्च करतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. कितीही चांगले बॅटर त्याच्या समोर आले, परंतु सर्वांना जकडून ठेवले अक्षरशः. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, परंतु चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. इथे मात्र फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, दूरवरून क्षेत्ररक्षक येईल, कॅच होईल का? कॅचेस मीन द मॅचेस, परंतु झेल सुटलाय. झेल सुटलाय तो कोणाचा? नक्कीच कुणाल सारख्या स्टार खेळाडूचा झेल सुटलाय. इथं मात्र क्षेत्ररक्षण सुद्धा आणि थ्रो त्याच्यानंतरचा कुठेतरी चुकीचा होतोय. 3 धावा कंप्लीट होत आहेत. 3 धाब्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या जातात, त्यामध्ये तब्बल 4 धावा. लगेचच इथं शुभ आगमन झालंय. ते मात्र ओव्हरटेकिंग पिस्टन बैलाचे मालक नितीनजी मोरे, आपण सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. त्यानंतर जय मस्तोबा चिंचवली संघाचे सर्वे सर्वा ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ जर विचार केला तर नितीनजी मोरे कालच्या दिवसामध्ये सुद्धा भरपूर संपूर्ण दिवस आपल्या टीमला सपोर्ट केला. आणि इथे मात्र पहिला विकेट होतोय. अक्षय बॅक टू द डगआउट. धक्का क्रमांक लागतोय तो मात्र कानपे संघाला पहिला. आपल्याला बघायला मिळतोय ज्युनियर राहुल. एक जबरदस्त कॉन्टेस्ट आपण बघतोय. नक्कीच ओमसाई पडगा संघ जबरदस्त टच मध्ये आणि फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळते. कमी दाबांचं लक्ष ठेवलंय, परंतु आम्ही समोरच्या टीमला चेस करून देणार नाही यासाठी नक्कीच प्रतीकला प्रथम ओव्हर आपल्याला बघायला मिळतोय. एक इकॉनॉमिकल गोलंदाजी प्रतीकची पॉवर प्लेच्या षटकामध्ये. ज्युनियर राहुल नक्कीच या खेळाडूवरती भरपूर साऱ्या जिम्मेदाऱ्या सोडून गेलाय. तो मात्र बॅटर अक्षय, कुणाल आणि नक्कीच राहुलची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. षटक क्रमांक पॉवर प्लेचं पहिलं. ते मात्र प्रतीकचं एक धाव कंप्लीट. मिसफिल्ड झाले. मिसफिल्डच्या जोरावरती 2 धावा मिळतील का, परंतु एकच चांगलं बॅकअप झालं आणि म्हणून एकच धाव मिळते. षटक क्रमांक पहिलं संपतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर इकॉनॉमिकल षटक बघितलं ते मात्र प्रतीकचं जबरदस्त गोलंदाजी. बॅटनी धावा आल्या नाही, परंतु माझं संघाला 100% परफॉर्मन्स देणं आहे, त्यामुळे षटक क्रमांक पहिलं फेकलं पॉवर प्लेचं 5च धावा करतोय आणि एक मोठा धक्का देतोय तो मात्र खांडपे संघाला. षटक क्रमांक पहिलं संपले. 5 रन्स ऑन द बोर्ड्स, लॉस ऑफ 1 विकेट. कम ऑन डीजे.
पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त धावा आल्यात 5. लक्ष आहे 29, म्हणजे 12.00च्या सरासरीने प्रति ओव्हर धावा कराव्या लागतील कानपे संघाला. पहिली ओव्हर जबरदस्त झाले. जयेश वारके आपल्याला नक्कीच सेकंड ओव्हर मध्ये बघायला मिळतात. जयेशला चांगल्या जर टप्प्यावरती गोलंदाजी केली, इकॉनॉमिकल 8 ते 9 धावा दिल्या, तर मात्र शेवटची ओव्हर 15 ते 16 धावांची राहिली मित्रांनो, तर एक बिग फाईट मॅच आपल्याला बघायला मिळेल. परंतु ही ओव्हर भरपूर इम्पॉर्टंट. प्रतीकने तर आपला 100% परफॉर्मन्स दिला. प्रतीकने आपलं संपूर्ण समर्पण केलं. फक्त 5च धावा खर्च केल्या, परंतु नक्कीच दारमदार असेल तर मात्र जयेश वरती कशा प्रकारची गोलंदाजी होईल जयेशचे. इथे मात्र ऑन साइडला चेंडूला फेकून दिलाय. गॅप शॉट सिलेक्शन झालाय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु 21 धावेवरती समाधान मानायला लागलंय. जबरदस्त फटका सजवला होता ऑन साइडला. आता स्ट्राईक गेट वरती आपल्याला ज्युनियर राहुल बघायला मिळेल. अजूनही एकही चेंडू फेस केलेला नाहीये. त्यानंतर कुणालची खेळी आपण बघतोय. चब्बल 3 चेंडू फेस केले कुणालने. 5च धावा कुणालच्या बॅटमधनं आतापर्यंत आल्यात. कानपे संघ भरपूर सारा टच मध्ये आहे. कालच्या रात्रीचा कोसले संघामध्ये नक्कीच एमडी स्पोर्ट कोसले संघामध्ये क्वालिफाय टॉप 4 मध्ये पोहोचलेला हा संघ आहे. आजचा दिवस राहील का, तो मात्र कानपे संघाचा आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडूला फेकून दिलाय. गॅप शॉट सिलेक्शन झालाय. क्षेत्ररक्षक दूर वरून आले. एकच धाव कंप्लीट होते. एका दुःखाने काम चालणार नाहीये मित्रांनो. एखादा मोठा फटका आला तर कुठेतरी इकॉनॉमिकल शेवटची ओव्हर सुद्धा राहील, परंतु चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी सुद्धा होते. ओमसाई पडगे संघ आज दिवस आमचा आहे जणू काही सांगून आलेत की काय. आणि प्रथमच्या भाषेमध्ये नक्कीच सकाळी चहा सोबत बिस्किट नाही तर नशीब घेऊन आलेत की काय. बघायला मिळेल आपल्याला कशा प्रकारची गोलंदाजी होते ओमसाई पडगे संघाच्या माध्यमातून. पहिले ओव्हर ते जबरदस्त आले. दुसरी येईल का, अजून एक खालीच राहतो चेंडू. एक धाव कंप्लीट होते. दूरवरून खेळाडू येतील. 21 धावेवरती समाधान मानायला लागते. बॅक टू बॅकचे 3 सिंगल येतात. डॉट नाहीये परंतु सिंगल येतात. अजूनही षटकातील 3 चेंडू शिल्लक. या 3 चेंडूंवरती मित्रांनो एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल ते मात्र कानपे संघाला. सिंगलने धावफलक नक्कीच पुढे गेले. धावफलक 8 या आकड्यावरती जाऊन बसते. येणारे मला वाटते 9 चेंडू आणि धावांची गरज आहे ती मात्र तब्बल 21. तर बॅटची एज लागली जाते. फाईन लेग थर्ड मॅन आउटफिट भरपूर पाच. चेंडू साईज सी मा रे शा पाच. धन्यवाद. नक्कीच डीजे अद्विक यांच्या माध्यमातून एक संगीतमय वातावरण या संपूर्ण क्रीडा नगरीमध्ये आपण बघतो. सातत्याने आगळी वेगळी गाण्यांचा एक वातावरण तयार केले जाते. 8 चेंडू 17 धावांची गरज. इथं मात्र पुन्हा एकदा शफल झाले परंतु अपील केली. अपील फेटाळले आमच्या मेन अंपायर नक्कीच बाळासर यांच्या माध्यमातून बघितलं गेलं. आता मात्र येणारे शेवटचा एक चेंडू असेल. जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत झाले. पहिल्या षटकामध्ये 5 आणि तदनंतर आलेल्या धावांचा विचार केला तर फक्त आणि फक्त 7 धावा आल्यात 5 चेंडूमध्ये. हा चेंडू नक्कीच भरपूर इम्पॉर्टंट असेल. तो मात्र गोलंदाज आपण जयेशचा विचार करतोय, कारण की 7 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. इथं मात्र लॉफ केलाय चेंडूला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि इथं मात्र झेल सुटले जणू काय मॅच सुटते की काय. सोपा झेल होता परंतु जबरदस्त गोलंदाजी जयेशच्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसरे संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या. त्या मात्र 13 रन्स लॉस ऑफ 1 विकेट. कुठेतरी नक्कीच हा झेल भेटला असता तर कुठेतरी 2 फलंदाज बाद जाऊ शकले असते, परंतु आता येणारे 6 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज असेल. आणि या उर्वरित वेळेमध्ये ज्या डीजे वाल्याने संपूर्ण या स्पर्धेमध्ये धुमाकूळ घातलाय, संगीतमय वातावरण निर्माण केलंय, वेळ असेल अद्विक डीजेला.
अजून 2 मॅच आहेत मित्रांनो, स्पीडअप करा. आपल्याला विनंती असेल ऑफिशियल आमच्या संपूर्ण टीमकडनं, आमच्या आयोजक कमिटीकडनं नक्की सातत्याने सांगितलं जातं की स्पीडअप करा. अजूनही 2 मॅच आहेत. जो संघ क्वालिफाय होईल हा नंतर नंतर मला तर शेवटच्या मॅचेस 2-2 ओव्हरच्याच होतील, यात मात्र शंका नसेल. येणारे 6 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज असेल. 6 चेंडू 16 धाबा, जबरदस्त गोलंदाजी आपण बघतोय. ते मात्र दोन्ही खेळाडूंनी केलं असेल, जयेश असेल तो मात्र प्रत्येक A1 क्वालिटीची आपण बघितली तर गोलंदाजी झाले. तिसऱ्या षटकामध्ये स्ट्रॉक षटक नक्कीच हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज. आपल्याला गोलंदाज मार्कवरती पुन्हा एकदा इथे मात्र खेचून मारलाय. षटकार भेटेल का? चेंडू साईज सी मा रेषा पार षटकार. सोळा धावांची गरज असताना मात्र पहिल्या चेंडूवरती विक फटका आपल्याला बघायला मिळाला. तो मात्र बॅटर ज्युनियर राहुलच्या बॅटमधनं षटकार आला. 5 चेंडू आणि धावांची गरज आहे 10. 5 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज असेल. 5 चेंडू 10 धावा. आमणेपाडा संघाचा संघनायक नक्कीच आमच्या टॉस्क बॉक्स मध्ये आपण सज्ज राहायचं आहे आणि नक्कीच येऊन सुद्धा थांबलेत. इथं मात्र ब्लॉकल मध्ये टाकलेला चेंडू अपील केली जाते, परंतु अपील फेटाळली आहे. डॉट चेंडू फेकलाय. येणारे 4 चेंडू आणि धावांची गरज आहे तब्बल 10. 4 चेंडू 10 धावा. कशा प्रकारे एवढी टफ होईल एवढं वाटलं नव्हतं. नक्कीच प्रथमने सुद्धा सांगितलेलं कालच्या संपूर्ण रात्रीचा खेळ खांडपे संघाचा पहिली मॅच 1 ओव्हर मध्ये, नंतरची मॅच बघितलं 1.5 ओव्हर मध्ये संपली. मला वाटलं होतं लवकर मॅच संपेल, परंतु जबरदस्त फटका झाला. उत्तुंग षटकार 6 धावा. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 3 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज आहे. म्हटलं होतं मित्रांनो, खांडपे संघाचा कालचा दिवस, संपूर्ण कालची रात्र त्यांची राहिली, आजचा दिवस राहील का? कुठेतरी प्रत्येकने जबरदस्त गोलंदाजी केली. त्यानंतर जयेश आले, त्यांनी सुद्धा जबरदस्त गोलंदाजी केली. आता मात्र जयेश येत आहेत. सिनियर जयेश आपण बघतोय, ज्युनियर जयेशने चांगली कामगिरी केली, परंतु सिनियर जयेश वरती कुठेतरी हल्ला चढवला जातोय. 3 चेंडू 12 धावा खर्च केल्यात. येणारे 3 चेंडू 4 धावा डिफेंड करेल का? चांगली गोलंदाजी करावी लागेल, परंतु हार मानणार नाहीये राहुल सुद्धा. इथे मात्र बॅकफुटला केले, फुल सक्सेसफुल, वंडरफुल चेंडू फेकून दिलाय, परंतु क्षेत्ररक्षक चांगलं झालंय. एकच धाव कंप्लीट होते. येणारे नक्कीच 2 चेंडू आणि धाव्यांची गरज आहे, ती मात्र तब्बल 3. 2 चेंडू आणि 3 धावा. कालच्या दिवसामध्ये नक्कीच 2 चेंडू 1 धाव झाली नाहीये. आज तसं समीकरण दिसेल का? पण सलामीला आलेला कुणाला असेल, त्यानंतर असेल ज्युनियर राहुल. ज्युनियर राहुलचं करावं तितकं कौतुक कमी आहे, कारण की 8 चेंडू 19 धावांची खेळी. कमी धावांचा पाठलाग करताना मात्र जबरदस्त फटकेबाजी त्याच्या माध्यमातून आपण बघितली. 2 धावा नक्कीच कंप्लीट होऊ शकल्या असत्या, परंतु कुठेतरी षटकार मारलाय का, त्या अभावे नक्कीच एकच धाव कंप्लीट झाली. येणारे 2 चेंडू आणि धावांची गरज आहे, ती मात्र तब्बल 3. 2 चेंडू आणि 3 धावा. 2 चेंडू आणि नक्कीच 3 धावा. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी. इथे मात्र लाईन बघावी लागेल. वाईट एक्सच्या खूपच बाहेर. इथे मात्र वाईट येतोय. वाईटने अतिरिक्त धाब्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय. आता 2 चेंडू आणि 2 धाब्यांची गरज असेल. चेसिंग आणि ड्रेसिंग या स्पर्धेचे काही नियम आहेत, आपल्याला कंपल्सरी करावे लागतील धावा. 2 चेंडू आणि 2 धावा. इथं मात्र पुन्हा एकदा लाईन बघावी लागेल. वाईट 60च्या खूपच बाहेर. बॅक टू बॅकचा दुसरा वाईट.
आता मात्र येणारे 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. मी विजय कॅप्टनला विनंती करतो, जो संघ विजयी होईल अजूनही झालेला नाहीये त्यांनी लगेचच टॉस्को बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय, कारण की वेळे अभाव पुढील मॅचेस आपण 2-2 षटकांच्याच खेळवतोय. 2च ओव्हरच्या मॅचेस असतील, 2 ओव्हरच्या मॅचेस असतील याची सर्वांनी दक्षता घ्यायची. पुढील जे 2 राऊंड आहेत ते 2-2 ओव्हरच्याच मॅच खेळवल्या जातील. आजचा विजयी संघ आणि नक्कीच इथे मात्र नक्कीच बघायला गेला व्ही शेप मध्ये चेंडूला पाठवून दिलाय चौकारासाठी आणि इथं संघ विजयी होतोय तो मात्र खांडबे संघ. चला कॅप्टन लगेचच जायचंय टॉस साठी. खांडबे संघ आपण टॉस साठी लगेचच जायचंय. विनंती असेल आपल्याला आपल्या कॅप्टनने